मित्रांनो, महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि काही चुनावी हकदंडे असतात ते नेते करत असतात. प्रत्येक ठिकाणी हळदी कुंकू या जे ते काय असेल ते करत असतात. ओके, मला हे बोलायचं आहे की लाचार होऊ नका. मला काही ओळी आठवल्यात आणि मी त्या बोलून दाखवते तुम्हाला. एक बाबासाहेबांना अधिकार दिलेला आहे आपला एक सेवक चुनायचा, तर चुना आणि आपल्या विभागासाठी जो प्रतिनिधी काम करल त्याची तुम्हाला ग्वाही आहे आणि खात्री आहे की तो आपल्या विभागासाठी प्रामाणिक आहे, तर तुम्ही जातपात न बघता त्यालाच निवडून द्या. लाचार होऊ नका. निवडणुकीच्या आदल्या रात्री मी माझा गाव ऐकताना पाहिला. निवडणुकीच्या आदल्या रात्री मी माझा गाव ऐकताना पाहिला. दारूची बाटली आणि मटणाच्या रश्शात बुडताना पाहिला. आणि निवडणुकीच्या आदल्या रात्री मी माझा गाव ऐकताना पाहिला. विकासाच्या नावाखाली हळदी कुंकू आणि प्लास्टिकच्या डब्यासाठी झालेली भीड आणि त्या रांगेत तिथले ज्या विभागातले रहिवासी त्या रांगेत त्या प्लास्टिकच्या डब्यासाठी मी लाचार होताना पाहिला आणि मी माझं गाव विकताना पाहिलं. अहो, ज्या गल्लीत वर्षानुवर्ष अंधार असलेल्या गल्लीत पांढरे शुभ्र कपडे घालून नेता गाडीतून उतरून त्या गल्लीत मी जाताना पाहिला आणि ह्या विभागात आम्ही दिवे लावू हे आश्वासन देताना पाहिला आणि निवडणुकीच्या आदल्या रात्री मी माझा गाव ऐकताना पाहिला. कार्यकर्ते काय आणि मंडळ काय तुकड्यासाठी मी लाचार होताना पाहिले आणि निवडणुकीच्या आदल्या रात्री मी माझा गाव ऐकताना पाहिला. मी माझा गाव ऐकताना पाहिला. मित्रांनो, तुकड्यासाठी इकडं तिकडं न पळता प्रामाणिकपणा, जागरूक मतदाता बना आणि योग्य तो उमेदवार चुना. बस एवढंच सांगायचं आहे. जय भीम, जय शिवराय.